चांगलं 4-5 वर्ष रानाला गॅप देऊन मग डाळिंब केलं तर डाळिंब येण्यासारखी परिस्थिती आहे. असं आहे. आता मला हे सांगा, तुम्ही सगळ्यांच्या बागा आणताय आणि त्यांना नाव आहे आपले हे चांभाराच्या पायात तुटकी चप्पल असल्यासारखी तुमची बाग मर रोगाने जाते. हे गणित काय मला कळत नाही हो. मरेवर कुणालाच उपाय सापडलेला नाही हो अजून. नक्की ना? नक्की 100% आपल्याकडे तेल्या नाही, खरडा, डांबऱ्या, कुजवा असलं काहीच येत नाही. बर. पण मरीवर 10-12 वर्ष घालवून सुद्धा ना मला ना कुठल्याच मल्टीनॅशनल कंपनीला हा त्याच्यावर गॅरंटेड उपाय सापडला नाही. आता ही जी डाळिंब येतात ना तुम्हाला, तर दरवर्षी तुम्ही बघा, सलग 4-5 वर्ष झाले की 4-5 वर्षानंतर नवीन शेतकरी येतात, जुने शेतकरी गायब होतात. म्हणजे आता माझी खात्री झाली की डॉक्टरांनी जो आता सल्ला दिला मला बोलण्यातून, मला एक मोलाचं मार्गदर्शन दिलं की हा, 3 लागवडी झाल्या तरी डाळिंब शॉर्टेजच राहणार. इथून पुढे 50 वर्ष जरी गेली तरी हीच परिस्थिती असणार. मग डाळिंबाचा रेटच पडणार नाही, ही सुद्धा एक विक्रेत्याची खात्री झाली. कायमस्वरूपी मला आता कोणी पण विचारतं ना डाळिंब लावताना, तर मी त्या नवीन शेतकऱ्याला एकच विचारतो, बाबा तुझं रान चिकट काळी माती नसावी हा आणि त्याच्या मागे कुठं डाळिंब केलेलं नसावं. तू 7 ते 8 वर्ष तू बिनधास्त भारी डाळिंब काढू शकतो. बर बर. अशी परिस्थिती आहे. हा हा, म्हणजे असं नाही की आपल्या भारतातल्या ऑथोराइज्ड सायंटिस्टनं माझ्यासारख्या स्वतःच्या प्रयोगशाळेत प्रयोग करणाऱ्या सायंटिस्टनं पण मी तर 1000च्या वर प्रयोग केले, बर बर. पण त्याच्यामध्ये सक्सेस नाही. अगदी मी हा जो प्लॉट लावलाय का, ह्याला म्हटलं बाबा आपण काय करतो, एखादं पहिल्यांदा झाड जळलं की मग तिथनं सुरुवात करतो ट्रीटमेंटला. हा हा तर हा. मी पहिलं झाड जळायच्या अगोदरपासून म्हणजे 6 महिन्यापासून ह्याला ट्रीटमेंट ठेवली, तरी पण 1.5 वर्ष झालं की झाडाने सुरुवात केली. एक झाड जळलं की तिथनं साईडला पटांगणच झालं सगळं. अच्छा, म्हणजे म्हणजे हा बुरशीवरचे सगळे भारी भारी मॉलिक्यूल किंवा साध्यातले मॉलिक्यूल कायमस्वरूपी त्याला बुडामध्ये ट्रीटमेंट देऊन सुद्धा हा हा. तो फ्युजेरियम हा विषय कधी कंट्रोल न होण्यासारखा आहे. अच्छा. आपलं डाळिंब कमी होण्याचं किंवा त्यातून बाजूला जाण्याचं आता फक्त एक दुसरा एक प्लॉट आहे 2 एकराचा, तिथं अजून डॅमेज झालेलं नाही. तिथं अजून 4-5 वर्ष आपल्याला चांगलं राहील. बर. हा, बाकी खोडकिड्यावर विजय मिळवला, परत पिन होल बोररवर विजय मिळवला, तेल्यावर विजय आपला 100%. बाकी सगळ्या आजारावर आहे, पण मरीवर झाला नाही बघा तेवढा. आणि बर. त्याच्यामुळं आमचे नाना पण म्हणायचे आणि मी आता अजून सारखं सगळ्यांना सांगतोय की डाळिंबाचा रेट सहज 100 रुपये कायम घ्यायचा. मग मी पण हे शेतकऱ्यांना तेच सांगतो ना की आता बघा, काही ठिकाणी एवढं तेल्याने माल जात आहेत, काही ठिकाणी गारपीट ठोकतंय, काही ठिकाणी सटिंग होत नाही, काही हा ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम, अनेक समस्या आहेत त्याला. हा 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 आणि हा जाग्यावर येणारा म्हणतो इकडं बाउंड्री बंद झाली, तिकडं माल वाढला, तिकडं पाऊस पडला. अरे खायला डाळिंब मिळाला ना अजून लोकांना, कुठं रेट पडायला निघाले हे वाद. पडतच हा पडूच शकत नाही. रेट मालच नाही. आता आमच्या गावाच्या आसपास कुठंतरी एखादी बाग जिथं सगळं आगार होतं ना डाळिंबाचं, हा फक्त. आणि तुम्हाला आता म्हणजे सांगोला आजनाळे भागामध्ये जे नवीन ज्यांनी माळरानाकडं आणि नवीन ठिकाणी गेलेत लोक ना, हा त्यांनाच डाळिंब आहे. हा 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 हा. ज्यांचं जुनं शेतात डाळिंब होतं का, त्यांच्या शेतात डाळिंबच नाहीये. हो 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 हो. हा, जे नवीन शेत घेते दरवर्षी, त्या नवीन प्लांटेशन करते, 4-5 वर्षात का होईना नवीन ठिकाणी जाते, हा त्याचं डाळिंब येते बघा. बरोबर आहे. तुम्ही बघा, तुमचं आडतवर ऑब्झर्वेशन करा. एखादा शेतकरी सलग 4-5 वर्ष चांगला येतोय, परत त्याचं काहीतरी बिघडलेलं असतंय. हो तर हो त्याचं रिझनच ते आहे की बाकी बरोबर. दुसरा काही विषय नाही. असं आहे. आता मी काल तुमच्या शेजारूनच गेलो, इच्छा झाली हा होती तुम्हाला फोन करायची, पण मला एक हा लग्नाचा प्रोग्राम होता देवडीला आणि हा परत मला मीटिंग होती पुण्याकडे, म्हणून मी धावपळीत आलो. पण मला एक चित्र दिसलं मागच्या हा वर्षी, जिथं पाण्याने हाहाकार केला होता. म्हणजे हा अक्षरशः शेती जमिनी वाहून घ्यायच्या एवढ्या लेवलवर पाणी मागच्या वर्षी पावसाने दिलं. यावर्षी तो ऊस सुद्धा वाळलेला दिसला तुमच्या आजूबाजूला गावामध्ये. अहो, आता आमचं कसं बस 2 तास पाणी चालतंय. हा, मग ही परिस्थिती आज तुमच्याकडे भयंकर आहे. आणि डाळिंबाच्या ज्यांना पाणी आहे त्यांच्याच बागा टिकणार आहेत. म्हणजे या वर्षी तर मी सांगतो बाजार पडणारच नाहीत. आणि तुमच्या या बोलण्यातनं डॉक्टर साहेबांच्या म्हणजे असं तुमच्या तज्ञांच्या मतातनं ज्यावेळेस आलं की बाबा हा, हे मर रोग अजून 50 वर्ष पुढे गेला तरी त्याचा रोग आमच्याला बी 1000 प्रयोग केले तरी सापडले नाहीत. मग हे गणित जर असेल तर डाळिंबाला मंदीचा कदाचित कधीतरी जास्त सेटिंग झाली किंवा काय तर थोडाफार परिणाम होईल मालावरती. असं होऊच शकत नाही. हम्म. दर 4-5 वर्षात बागा अल्टर होणार.
हम्म. कितीही नवीन लागवडी आता तुम्हाला सांगतो, इतक्या नवीन लागवडी झालीत ना, हा. बरं का, हम्म, हम्म. इतक्या झालेत तरी सुद्धा ज्या आता बाग आहेत त्या 2 वर्षांनी नसणार आहेत, ज्या आता उभा आहेत का हा, हा. त्या 2 वर्षांनी नसणार आहेत. त्याच्यामुळे तिथंच येते फिरून नवीन बाग अशी माल द्यायला सुरुवात होणार, तोपर्यंत जुन्या बागात सगळ्या डॅमेज कमी झालेल्या असणार. बरोबर. आणि अजून एक गणित असं आहे की एखाद्या बागानं जर एखाद्या वर्षी 50-60 किलोनं माल दिला प्रति झाड, बर तर बर. ते झाडच टिकत नाही. हा, म्हणजे लोड वाढला की ते अजून झाडावरती म्हणजे झाड वीक करता येते. हा, आणि काय झालंय अलीकडं कन्सल्टंट लोकांच्या स्प्रे शेड्यूलमुळं हम्म, हम्म, हम्म. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पीजीआर आणि बायोस्टिम्युलंट म्हणजे फ्लावरिंगसाठी, सेटिंगसाठी ज्या फवारण्या केल्या जातात का, हा. त्याच्यामुळं तेलाला आमंत्रणच आहे. बरोबर. त्याच्यामुळं ते ते काय करतात म्हणजे सेटिंग व्हायसाठी, फळाची लांबी व्हायसाठी सगळे हार्मोन जे वगैरे वापरतात. हम्म, हम्म. तर ते डाळिंब कसं आहे, डाळिंब एकदम ड्रॉप एरियामध्ये म्हणजे त्याला जेवढं कोरडं, जेवढं काय नसेल तेवढं ते चांगलं येते. आणि बरोबर आहे. त्याच्या नेमकं उलट करतात, त्याला खूपच संगीत करतात. म्हणजे त्याला झाकणं काय करायचं, परत त्याला फवारण्या काय, सेटिंगसाठी काय. सेटिंगसाठी मूळ मूळ कारण असते फक्त तुम्हाला छाटणी प्रॉपर करणे, सगळ्या काडीला ऊन लागणे, बस. हा, हा, बाकी हा. तुम्हाला काहीच लागत नाही. म्हणजे फांद्यांची संख्या, आतली दाटी कमी असेल हम्म. तर 100% तुम्हाला काय होतं की काही न करता सेटिंग होतं. वर्षातनं फक्त एक बहार धरायचा, दुसरा बहार धरायची गडबड करायची नाही. हा, 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 हा. एकदा जानेवारीला बहार धरला तर तुमचा ऑगस्टला तुटून गेला तर तिथून पुढे 4 महिने झाडाला रेस्ट, पाणी ह्या गोष्टी मेंटेन ठेवायच्या फक्त, हा, हा, बाकी हा. काय नाही. हम्म हा, 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 हा. त्यामुळं त्यामुळं गॅरंटी अशी आहे की डाळिंबाचे भाव कधीही पडणार नाहीत, कधीही पडणार नाहीत. म्हणजे पूर्वी जो लोड व्हायचा ना 10,000 कॅरेट, 20,000 कॅरेट तुमच्या त्या गोडाऊनात हा, तिथं, हा. अशी परिस्थिती येणं अशक्य आहे. नाही, बरोबर आहे ना. म्हणजे आता मार्केट पण वाढलेली आहेत, खाणारा पण वाढलेला आहे. आणि जरी एका ती दुकानं त्यावेळेस कमी होती, आता माल विभागणारे खाणारापर्यंत ते पोहोचायला ही संकट आहेत. त्यामुळं रेट पडणार नाही याची मला पण खात्री आहे. पण शेवट प्रत्येक वर्षाची गणित क्लायमेटची वेगळी आहेत. कधी हा, पाऊस नाही तर कधी पाऊस जास्त आहे, कधी गारपीट नाही, झाली तर कधी तेल्या वाढतोय. आता आता फक्त एक होऊ शकतं, एखाद्या वर्षी काही हवामानाच्या ह्याच्यामुळं जर एक लॉट पूर्ण फेल गेला तर तो परत 4 महिन्यांनी ते सगळेच ज्यावेळेस एक वेळेस धरतील ना, आणि त्यावेळेस जी यील्ड येईल त्यावेळेस गर्दी होईल. अदरवाईज आता प्रत्येकाचं ठरेल आहे, मी जूनला धरणार, मी मार्चला धरणार, कोण सप्टेंबरला धरतंय. म्हणजे प्रत्येकानं महिने त्याच्या हिशोबानं धरलेले आहेत त्याच्या तिथल्या क्लायमेटनुसार. पण एखादा 2-3 महिन्याचा जर सलग पॅरामीटर जर फेल गेला तर हा. ती लोक एकदम ज्यावेळेस उतरतील त्याच वेळेस मार्केट हे होऊ शकतं, मग त्याच्यापेक्षा जास्त नाही. हे 3-4 वर्ष आता हेच झालं, एकदम आली पण मुळात बागांचं प्रमाण कमी झालं होतं, त्यामुळे माल काय एवढे वाढले नाहीत. तर आता हा, लागवडी वाढलेल्या आहेत. तर मी ह्या 2 आठवड्या पण प्रत्येकाला आवाहन करतोय की हा, जो डिसेंबर पासून मे पर्यंत बाजारपेठेत माल येत नाही, हा, त्याची आता सेटिंग तुम्हाला त्या पद्धतीने करावी लागेल. आणि एकदम जी सगळे 100% येत आहेत, ज्या असणाऱ्या अस्तित्वात बागा 100% येणार आहेत, त्या हा, 50% विभाजन झालं तर झालं. जे आपला व्यापारी राजस्थानकडे जातो, गुजरातकडे जातो, तो जाणार नाही. महाराष्ट्रातल्या मालाला डिमांड राहणार आहे. हा, 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 हा. बरोबर, बरोबर. हो, 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 हो. शेवटी महाराष्ट्राची क्वालिटी आणि गुजरात राजस्थान मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नको नको नको. हो. हा, 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 हा. हम्म, हम्म, हम्म. बरोबर चालतंय. आहे.